शिवसेना नेते संजय राऊत हे नागपूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेत आहे आणि आपण जर बघितलं तर काटोल इथे ही बैठक आहे। हे राऊत साहेब जिल्ह्यामध्ये बैठका घेत आहेत, रामरक्षा पटनाचा कार्यक्रम आहे, त्या अनुषंगाने बैठक आहे। रामरक्षा हा फक्त पठणाचा कार्यक्रम नाही आहे, रामरक्षा रामाची सुरक्षा। ज्या पद्धतीने राम असुरक्षित आहे अयोध्येमध्ये आणि रामाच्या अयोध्येचे चौकीदार कोण आहे तर भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत। त्याच्यामुळे चौकीदारांनी रामाला असुरक्षित केलेलं आहे म्हणून रामरक्षा। बाकी धार्मिक कार्यक्रम तर होतच असतात। कार्यकर्त्यांशी आज तुम्ही संवाद साधता आहे, आवश्यक आहे। इथे येणं होतं, क्वचित येणं होतं, आल्यावरती कार्यकर्ते भेटले का बरं वाटतं। आमचे जिल्हा प्रमुख वगैरे काम करत असतात सगळे इथे, तर आज सगळे भेटले शिवसैनिक। त्यांना सांगितलं की 18 तारखेचा कार्यक्रम यशस्वी व्हायला पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे प्रमुख पदाधिकारी भेटले। सर, मुख्यमंत्र्यांना सुद्धा तुम्ही पत्र दिलेलं आहे, मुख्यमंत्री दिलंय ना आमंत्रण। आम्ही त्यांच्या स्वागताला उत्सुक आहोत। मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सुद्धा उत्सुक आहोत आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून राम रक्षा पटनाचा जो हा कार्यक्रम आहे तो भव्य दिव्य करावा अशा प्रकारचं कार्यकर्त्यांना सांगितलं जात आहे। मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र दिलं आहे, त्यांनाचं सुद्धा स्वागत आहे अशा प्रकारे संजय राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, काटोल, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।